नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 3 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हाची आजी आणि सरकार यांची पुन्हा एकदा समोरासमोर भेट होते. आणि सरकार यावेळेस कान्हाच्या आजीला म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, शस्त्रासोबत खेळायला आवडतं मला. सांगू का मी कुणावर कधी शस्त्र चालवली ती? आजींना त्यांच्या मुलाचा म्हणजे देवदत्तचा खून झाला ते आठवतं आणि त्यांचा थरकाप उडतो. तर इथे आजींच्या सांगण्यावरून कबीर आपल्या आईला दवाखान्यात घेऊन येतो. तो आपल्या आईला बाहेर बसवतो आणि डॉक्टरांशी बोलायला 2 मिनिटं आतमध्ये जातो. इथे सखी कुल्फी घाबरते म्हणून डॉक्टरांशी बोलण्यासाठी दवाखान्यात आलेली असते. कान्हाची आई बाहेर बसलेली असते आणि खूप लोक बघून ती गडबडून जाते. कान्हाच्या आईला समोर सखी दिसते. ती सखीचा हात धरते आणि म्हणते, खूप लोक आहेत इथे, मला भीती वाटते. सखी म्हणते, कोण आले तुमच्यासोबत, मला नाव सांगा, मी हाक मारते, मी तुम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन जाते. कान्हा तिथे येतो. कान्हा हे सगळं बघतो आणि लपून उभा राहतो. सखी विचारते, मावशी अहो सांगा ना, कोण आले तुमच्यासोबत? कान्हाची आई म्हणते, कान्हा, माझ्या मुलाचं नाव कान्हा आहे. सखीला एका क्षणासाठी वाटतं की हा आपलाच कान्हा असेल. तर कान्हा हे सगळं लपून बघत असतो. तर आता सरकारने आजी ही नेमकी कोण आहे हे थोडंफार तरी ओळखलंय. पण आजी कबीर जे ध्येय घेऊन सरकारच्या आयुष्यामध्ये आलेत ते ध्येय पूर्ण करू शकतील का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कुल्फी किडनॅप झाली आहे हे घरात सगळ्यांना कळतं. सखी गौतमला म्हणते, काका अरे चल पोलीस स्टेशनला जाऊ आणि कुल्फीबद्दल आपण सांगू. गौतम पोलीस चौकीत जायला नकार देत असतो. सखी म्हणते, काका अरे असं काय झालंय, तू नाही का म्हणतोयस, अरे माझ्यासोबत चल, अरे आपण कुल्फीला शोधून काढू, हीच वेळ आहे, चल लवकर. गौतम नकार देतो. सरकार काळजी दाखवायचं नाटक करते. सरकार म्हणते, गौतम हे कसलं वागणं आहे रे तुझं, अरे कुल्फी तुझी सख्खी मुलगी आहे, त्या गुंडांनी तिला काही केलं तर, अरे हातातली सगळी कामं बाजूला टाक आणि आधी पोलीस चौकीला जा, त्यांना सांग, म्हणजे पोलीस पण शोधायला लागतील, कळतंय का तुला. गौतम काहीच बोलत नाही. गौतमला आठवतं की मगाशी खोलीत सरकारने आपल्याला सांगितलं होतं की जर पोलीस स्टेशनमध्ये जाशील किंवा जाण्याचा विचार जरी करशील ना तरी त्या कुल्फीचे असे हाल करून टाकेल की तिला जन्माला का घातलं याचा पश्चाताप तुला होईल. सरकारच्या या धमकीमुळेच गौतम नाही म्हणत असतो. पोलिसांमध्ये जाऊन तक्रार द्यायला नकार देतो. तर इथे कान्हा गुंडांना म्हणतो, हे बघा मला पण हात चालवता येतात, उगीच तुम्ही हात चालवायला लावू नका, तुमची धुलाई करायला लावू नका, सोडा कुल्फीला. सरकारने गुंडांना आधीच सांगितलेलं असतं की कान्हा तुमच्या मागावर येईल आणि कुल्फीला सोडवण्यासाठी सांगेल, तुम्ही कुल्फीला त्याच्याकडे सोपवायचं आणि निघून जायचं. गुंड कान्हावर हसतात आणि कुल्फीलाच कान्हाकडे सोडून तिथून निघून जातात. कान्हाला डाऊट येतो की हे गुंड असे काय, कुल्फीला किडनॅप केलं आणि आपण मारायला गेलो तर आपल्याकडेच कुल्फीला सोडून निघून गेले. कान्हाला डाऊट वाटत असतो. तो कुल्फीला घेऊन घरी जायला निघतो. तर इथे सखी गौतमला म्हणते, काका मला आता पोलीस चौकीत जावंच लागेल, तुला यायचं असेल तर चल, नाहीतर नको येऊ, तुझ्याशिवाय किंवा तुझ्यासोबत. गौतम काही यायला तयार नसतो. सखी एकटी पोलीस चौकीत जायला निघते आणि तिला समोर कुल्फी दिसते. सखी कुल्फीला बघून खूप खुश होते. ती कुल्फीला मिठी मारते आणि तिला विचारते, कुल्फी अगं कुठे होतीस तू. तेवढ्यात तिथे कान्हा येतो. सखी विचारते, कान्हा अरे कुल्फी सापडली कुठे तुला. कुल्फी जो काही प्रकार झाला त्याबद्दल घरच्यांना सगळ्यांना सगळं सांगते. गौतम हात जोडून कान्हाचे आभार मानतो. सखी म्हणते, कान्हा अरे तू कुल्फीसाठी एवढं मोठं धाडस केलंस, स्वतःची जीवाची पर्वा न करता तू कुल्फीला वाचवलंस, थँक्यू सो मच. सरकार टाळ्या वाजवत पुढे येते. सरकार म्हणते, हो ना कान्हा, किती छान काम केलंयस तू. पण कान्हा मला एक गोष्ट सांग, कुल्फी किडनॅप झाली आहे हे तुला कसं काय कळलं. आणि ठीक आहे, तुला कळलं जरी असेल तरी ते गुंड कुल्फीला कुठल्या लोकेशनवर घेऊन जात आहेत हे तुला कसं काय कळलं रे. आणि कमालीची गोष्ट काय माहिती आहे का, अरे तू त्या ठिकाणी पोहोचला पण, बघ ना केवढा मोठा चमत्कार आहे ना, हा कसा काय चमत्कार झाला. कान्हा म्हणतो, हो चमत्कारच म्हणावा लागेल, साईबाबांची कृपा म्हणावी लागेल.
काय ना, मी नेहमीप्रमाणे माझी गाडी घेऊन निघालो होतो आणि नेहमीप्रमाणे गाडी बंद पडली. मी रस्त्यात उतरलो, बघितलं काय झालं आहे, गाडी रिपेअर केली. गाडी सुरू झाली रे झाली, तेवढ्यात माझ्या समोरून एक व्हॅन गेली. त्या व्हॅनमध्ये एक लहान मुलगी ओरडत होती, रडत होती, सोडा सोडा म्हणत होती. आणि तेव्हाच मला गडबड दिसली. मी त्या गाडीचा पाठलाग केला आणि तेव्हा कळलं, अरे ही तर आपली कुल्फी. मग काय, मी गेलो वाचवायला आणि तिला वाचवून इथे आणलं. गौतम, सखी पुन्हा पुन्हा कानाचे आभार मानतात. कान्हा म्हणतो, जाऊ द्या, आभार नका मानू. ती घाबरली ना, तिला खायला प्यायला द्या, जरा आराम करायला सांगा. सगळे कुल्फीला काय हवं नको ते बघायला जातात. सरकार कानाला म्हणते, झालं ना वाचवून वगैरे, जा आता, चला ऑफिसला निघा. सरकार वर निघून जाते. इथे कान्हा मनात म्हणतो, या सरकारचं नेमकं काय चालू आहे? म्हणजे कुल्फीला किडनॅप केलं तिने आणि गुंड डायरेक्ट माझ्याकडे सोडून गेले. नक्कीच काहीतरी खूप मोठं चालू आहे. खूप मोठं युद्धाची तयारी आहे ही. या सरकारला असं काहीतरी तिच्याकडे आहे जे सगळ्यांसमोर येऊ नये असं वाटतंय आणि त्याचीच ही तयारी आहे. पण काय असेल हे सगळं? कान्हा सरकारचा विचार करतो. तर थोड्या वेळाने कान्हा आपल्या घरी येतो. आजी, किरण तेही तिथे असतात. घरी काय झालं हे सगळं कान्हा सांगतो आणि तो पुढे म्हणतो, मला एक कळत नाही आहे, या सरकारने घरातल्या घरात त्या कुल्फीला किडनॅप का केलं असेल आणि नंतर सोडून पण दिलं? हे अशी का वागत असेल? किरण म्हणतो, अरे कान्हा, ती सरकार कशी बाई आहे तुला माहिती आहे ना, सटकलेली बाई आहे. कधी काय करेल ना, काही नेम सांगता येणार नाही. पण मला तुला एक सांगायचं आहे. अरे किती भारी काम केलंस रे आज तू. म्हणजे सरकारचं बोलणं ऐकलं, कुल्फीला वाचवलं. खरंच माणूस म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. आजी म्हणतात, हो, माणूस म्हणून अभिमान वाटतो, पण मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडण्यामध्ये कमी पडतोयस तू. अरे तुला कामत, कुल्फी, सखी या सगळ्यांची काळजी वाटते. पण तुझ्या आईचं काय? तुझ्या आईला वेळ द्यावा असं तुला वाटतं का? अरे तुझ्या आईसाठी तुझ्याकडे वेळ आहे का? कान्हा विचारतो, मा काय झाले? मा म्हणतात, कान्हा, जेव्हापासून तू तुझ्या आईसाठी साडी घेऊन आला होतास ना, तेव्हापासून ती बिथरली आहे. अरे ती खात पीत नाही आहे, बोलत नाही आहे, काही ऐकत नाही आहे. तिची अवस्था तरी बघितली आहेस का? शांत गप्प असते ती. मला खूप काळजी वाटते. तिला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं. कान्हा म्हणतो, मी आत्ताच आलो आईला भेटून. कान्हा आईला भेटायला जातो. तर इथे सरकार विचार करत असते. सरकारला समजलेलं असतं की कान्हाने आपलं बोलणं ऐकलं आणि त्यापुढचं प्लॅनिंग म्हणजे गुंडांना फोन केला आणि गुंडांना सांगितलं की तो कान्हा आला की त्याच्याकडे कुल्फीला सोपवायचं. सरकारला हे सगळं आठवत असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.